तर आज मी बोलत आहे उत्तर प्रदेश फिरोजाबाद मध्ये जे घटना घडली। एका 1.5 वर्षाच्या मुलाला त्याच्या काकाने 8 वेळा पटकून पटकून मारलं। म्हणजे मला समजत नाहीये ते जे न्यूज मी जेव्हापासून वाचली आहे किंवा बघत आहे कंटिन्यू रील्स मध्ये, माझे हातावर काटे येऊन राहिले। म्हणजे एवढी माणुसकी पण राहिली नाहीये आजकाल ह्या जगामध्ये, या देशामध्ये काय सुरू आहे। माझ्या समोर असतं तर मी त्याला तर माहिती नाही काय केलं असतं, मला इतका राग येत आहे। थोडीशी तरी 10% माणुसकी शिल्लक असायला पाहिजे सगळ्यांमध्ये। म्हणजे ठीक आहे, तुमचा समोरचा व्यक्ती किती दुश्मन असला पण ह्या लेवलचा विचार करतो का आपण की त्याला मारू, नाही तर त्याला त्याच्या घरच्यापैकी कोणाला तरी मारू किंवा त्याच्या मुलालाच मारू, मुलीलाच मारू। काय ह्या लेवलचा विचार? म्हणजे तुम्ही एक तर सायकिक असाल, नाही तर तुमच्यामध्ये माणुसकी नसेल। मला ह्या घटनेवरून एक गोष्ट सगळ्यांना सांगावंसं वाटते की एकतर्फी जे प्रेम आहे ना ते कधीच करू नये। ह्या एकतर्फी प्रेमातून काहीही साध्य होणार नाहीये। एकाची जरी तुमचं जबरदस्ती लग्न झालं तर तुमचं लग्न सक्सेस होऊ शकत नाही। तुमचं जरी कोणावर एकतर्फी प्रेम असेल पण तो समोरचा व्यक्ती जर तुमच्यामध्ये इंटरेस्टेड नसेल तर कृपया तुम्ही लग्नापर्यंतचा विचार करू नका। दुनियेत काही त्या व्यक्तीशिवाय दुसरे पडलेलेच नाही आहे, कुणी व्यक्ती आहेच नाही की तुम्हाला फक्त तिच्याशीच लग्न करायचंय किंवा त्याच्याशीच लग्न करायचं आहे। का तुम्ही जिंदगी बर्बाद करताय दुसऱ्या व्यक्तीची, समोरच्या व्यक्तीची? आता ह्या केसमध्ये एक छोटासा मुलगा आहे, काय केलं होतं त्या 1.5 वर्षाच्या मुलाने? 8 वेळा पटकून मारताना जराही थोडीशी लाज वाटली नाही, जराशी थोडीशी माणुसकी शिल्लक राहिली नाही त्या माणसाच्या मनात? आज लहान मुलं व्हायला पण इतकं म्हणजे आधी सारखं राहिलं नाही की लवकर गर्भधारणा होत नाही किंवा मुलं लवकर होत नाही। त्यांना विचारा ज्यांना मुलं लवकर होत नाही, त्या हॉस्पिटलच्या किती चक्रा मारतात। आणि असं 8 वेळा पटकून, बापरे, मला तर ते बघणं पण होत नव्हतं। इतकं का असे करतात? का हे एकतर्फी प्रेम असं इतकं काय असते त्या समोरच्या व्यक्तीमध्ये की तुम्हाला थोडंसं पण डोकं राहत नाही की जर तो स्वतःच इंटरेस्ट नाही तर आपला काय संसार सुखाचा राहणार आहे? बस मला या केसवरून एकच सगळ्यांना सांगू इच्छिते की कृपया एकतर्फी प्रेम करत असाल तर ते तुमच्यापर्यंतच ठेवा। जोपर्यंत समोरचा व्यक्ती तुमच्यामध्ये इंटरेस्टेड होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीशी लग्नापर्यंतचा विचार करू नका। कारण दोघांचीही लाईफ यामध्ये खराब आहे। कधीही तुमचा संसार टिकू शकणार नाही। आणि थोडीशी तरी असेल ना तर माणुसकी शिल्लक ठेवा, 10% तरी माणुसकी शिल्लक ठेवा की ह्या हत्यापर्यंतचा लेवलपर्यंत कोणी जाणार नाही। धन्यवाद।